ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष असतील। छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे असे सदस्य यामध्ये असतील। भाजपकडून 4, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य यामध्ये असणार आहेत। ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम असेल। योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, ओबीसींसाठी एक स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली। जशी मराठा समाजासाठी आहे तशीच ओबीसींसाठी सुद्धा असणार आणि यामध्ये महत्त्वाचे काही निर्णय घेतले जातील किंवा सरकारपर्यंत काही पोहोचवलं जाईल, तर काय कोण सांगाल या समितीविषयी? निखिला, बरोबर आहे। ज्या पद्धतीने मराठा आरक्षण ज्यासाठी उपसमिती नेमण्यात आली होती तशीच ओबीसी समाजाचे काही प्रश्न आहेत। ओबीसी समाज सुद्धा आता आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या त्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे। जी माहिती मिळालेली आहे सूत्रांकडून त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते या समितीचे अध्यक्ष असणार आहेत। त्यानंतर मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तामामा भरणे असे हे सदस्य जे आहेत ते मंत्री या समितीचे असणार आहेत। भाजप 4, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादी 2 असा संख्याबळ जे आहे ते या समितीमध्ये महायुतीच्या सगळ्या मंत्र्यांचा असणार आहे। आपण जर पाहिलं तर ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा संपूर्ण आढावा जी आहे ती ही समिती घेईल। योजनाबाबत आढावा सुद्धा ही समिती घेणार आहे आणि पुढील काळात ओबीसीबाबत काय निर्णय घ्यायचे, काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीने ओबीसी समाज आता मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय काल सरकारने घेतला त्यानंतर आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे ही समिती जी आहे ती या ओबीसी समाजाच्या सगळ्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेणार आहे आणि त्यासाठी ही समिती नेमण्यात आली। नक्कीच, धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। तो ओबीसीसाठी एक स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती असेल। चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष असणार आहेत। यामध्ये छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील हे सदस्य असतील। त्याचबरोबर संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे याचे सदस्य असणार आहेत।